राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण येऊ द्या हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे बघू द्या जय जय राम कृष्ण हरे हरे राम जय जय राम कृष्ण हरे हरिण उभे विठे बरी सुरुवातीला सुंदर ते ध्यान आवाज उभे विठे बरी धूम धूम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी रिदम रिदम सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठे बरी सुंदर ते ध्यान उभे विठे बरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटावरी हे बोनिया कर कटावरी हे बोनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर हे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार चाटीकडे का तुळशी कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर मकर कुंडले गणपती शबनी मकर कुंडले गणपती शबनी मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती शबनी कंठी कौस्तुभ मणी कंठी कौस्तुभ मणी कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा
कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे तुका म्हणे माझे हे जी सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हारे जय हो जय हो कासे पितांबर हरी बोल तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान काय करी जय हो जय हो सर्व टाळी वाजवा आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हारे गळा कासे पितांबर तुळसी हारे गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हा तुळसी हार गळा कदम साहेब पुढे पुढे कदम साहेब कासे पितांबर रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखु टाळीवर सर्वांनी टाळीवर रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई अरे साहेब जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे राम कृष्ण हरी हरि हरे जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी हरि जय राम
बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बारवा तो हा माधव बारवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे अगर सर्व सुखाचे अगर सर्व सुखाचे आगर आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर 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 पापर कुमा हा जय टाळकरी हा हा पापर कुमा देवीवर तुआ विठ्ठल बरवा तुआ माधव बरवा पर देवी पर कुमा हे तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम हरे कृष्ण राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला हा शेव तो मला हरी बोल. माझा भाऊ जय हो जय हो हरी बोल माझा माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला हा शेवट तो मला माझा भाऊ गोड झाला माझा माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटील कुमाईच्या कुमाईच्या वरा भेटील कुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेटील हरी बोल. जय हो. भेटील कुमाईच्या वरा भेटील कुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो
बेटी रखुमाईच्या वरा रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा हरी तुका म्हणे वाणी आय तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी हे तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी. आ गेली आता घेऊतरी गेली गेली आता घेऊतरी आलो निजाच्या मायेरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा हॅलो त्याचा माहिरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठो शेवट तो बला बला शेवट तो भला नाम शेवट तो भला शेवट तो बला बला शेवट तो बला शेवट तो
विठ्ठल 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 बाबू जुडी जुडी विठ्ठल 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 कुंडली विश्वगुरु निवृत्तीनाथ पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी सनातन हिंदू धर्म की भेटी रकुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा तुका मने वाणी गेली आता घेऊदनी आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा विठ्ठल विठ्ठल भले विठ्ठल 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 रामचंद्र भगवान की मैया त्र्यंबकेश्वर भगवान उमापति गो माता की भारत माता की अपने माता पिता बोलो रे भाई सब संतन की हलाल 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 टाळी वाजव टाळी शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू त्र्यंबकेश्वर निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू हे विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातार विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले हे गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नई शाम भूल न जाना हे राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले करारविंदेन पदारविंदम मुकारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि सच्चिदानन्दरूपाय विषोत्पत्त्याय दितवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयों नमः पंढरीच्या देवराया पंढरीच्या देव
तीर्थ चार धाम आपकी चरणों में, श्री गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। कैलास राणा शिवचंद्र मौळी पनींद्र माता मुकुट जळाळे, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ विन शंभो मज कोण तारी। मनोजवं मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, हे वातात्मजं वानरयुक्त मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलो आवजी, चलो आवजी पवन कुमार हमारे हरि की रचना में, चलो आवजी पवन कुमार हमारे हरि की रचना में, चलो आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चलो आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। सगळ्यांना विनंती, आज आपल्या आई साहेबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं जिथे भगवान श्री प्रभू रामचंद्रांचा गजर आहे तिथे हनुमंतराय स्वयंभू येतात, म्हणून हनुमंतरायांचं आपल्याला कीर्तनात स्वागत करायचं। एका टाळीत सर्वांनी बसल्या बसल्या सुंदर टाळी आणि हनुमंतरायांचं स्वागत। जय हो जय हो। चलो आवजी, चलो आवजी, चलो आवजी पवन कुमार हमारे हरि की रचना में, चलो आवजी पवन कुमार हमारे हरि की रचना में, चलो आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चलो आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को ला, राम जी को लाना लखन जी को ला रे, को लाना लखन जी को ला, राम जी को लाना लखन जी को ला रे। आवजी, चलो आवजी, चलो आवजी पवन कुमार हमारे हरि की रचना में, चलो आवजी पवन कुमार हमारे हरि की रचना में। चलो आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हो। विठ्ठल विठ्ठल चला शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा प्रस्तुत आजच्या या कीर्तन रूपी सेवेच्या निमित्तानं निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची महामेरू जगताचे जगद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु, इंद्रायणीच्या तटावरती सुटलेलं भक्तीचं वादळ अखिल विश्वाला सुशोभित करणारा नंदाचा नंदादीप, पंचमवेद निर्माते हिंदू हृदय सम्राट श्री तुकोबराय विठ्ठल। जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यात अनेक प्रकारचे अभंग आलेले आहे, पण त्याच जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील अंतकाळीचे प्रकरण आणि या प्रकरणात माणसानं आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर जीवनाचा शेवट कसा गोड करावा याचं उत्तर देणारा अभंग विठ्ठल। आजच्या या अभंगामध्ये भगवान श्री तुकाराम महाराज सांगताय, मी जन्माला आलो, खरं तर पवित्र असणारा हा सुंदर नरदेह मला प्राप्त झाला आणि तो नरदेह प्राप्त झाल्यानंतर मी माझ्या आयुष्यात प्रपंच केला, पण प्रपंच करता करता मी माझ्या जीवनामध्ये नामसाधना केली, नामचिंतन केलं आणि आयुष्यभर केलेली नामसाधना नामचिंतन मला आयुष्याच्या शेवटी कामाला आलं। महाराज काय फायदा घडला? तो महाराज म्हणले शेवट तो भला। महाराज किती भला झाला? माझा बहु गोड झाला। महाराज तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला, बहु गोड झाला। याचं कारण काय? महाराज म्हणले आयुष्यभर ज्याची साधना केली, आयुष्यभर ज्याचं भजन केलं, आता मी माझ्या माहेराला येऊन पोचलो, आलो निजाच्या माहेरा। महाराज तुमचं माहेर बेटी रकुमाईच्या वरा। महाराज म्हणले जो रकुमाईचा वर आहे तो आमचा बाप आहे आणि त्या बापाच्या माहेराला आम्ही येऊन पोचलो। महाराज तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला, बहु गोड झाला। तुम्ही आयुष्यभर ज्याची साधना केली त्या रकुमाईच्या वराला जाऊन मिळाले। जीवनात लाभ काय घडला? महाराज म्हणले त्या देवाची माझी आता खऱ्या अर्थानं ओळख झाली, परिहार झाला।
महाराज ओळख झाल्यानंतर फायदा काय घडला? महाराज म्हणले जीवनातलं दुःख संपलं, अवघ्या दुःखाचा मागीला. महाराज तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला, बहु गोड झाला, देवाची भेट झाली, दुःख संपलं, अजून फायदा काय? महाराज म्हणले आता बोलण्याकरता काही शिल्लकच राहिलं नाही. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊदनी. कारण काय? आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल. म्हणून आज आपण ज्या निमित्तानं जमलोय ती निमित्त सर्वांना ज्ञाते ठाऊके माहिती, परंतु सांगणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायाने या नाथ्याने ज्या निमित्तानं जमलोय ती निमित्त आज 1 वर्षापूर्वी या संपूर्ण उगले परिवारातून कैलासवासी वैकुंठवासी गंगा भागीरथी मातोश्री आईसाहेब मथुराबाई पांडुरंग उगले आईंना खऱ्या अर्थानं जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. खरं तर आई परिवारातून जात असताना पाठीमागं फार मोठा परिवार आहे. त्यामध्ये आईचे 2 मुलं आदरणीय श्री गंगाधर पांडुरंग उगले, त्याचप्रमाणे आदरणीय श्री अरुण पांडुरंग उगले, त्याचप्रमाणे आईंचे नातू श्री आकाश गंगाधर उगले, सुनबाई निलिमाताई असतील, जागृतीताई असतील, नाथ सुनप्रियाताई असतील, त्याचप्रमाणे सौ शिवानी शिवा गुरुळे, त्याचप्रमाणे नाथ कुमारी धनश्री अरुण उगले, त्याचप्रमाणे पंतू राजवर्धन आकाश उगले, संपूर्ण हा उगले परिवार. आणि खऱ्या अर्थानं या उगले परिवारानं आपण काहीतरी आपल्या आईच्या मातृ ऋणातून उतरवावं. तसं तर खरं शास्त्र सांगतं आईच्या आणि बापाच्या ऋणातून आयुष्यात कधी उतराई होताच येत नाही. पण आजचं वर्ष श्राद्ध म्हणजे ऋणातून उतराई होण्यासाठी केलेला प्रयत्न. विठ्ठल. आदरणीय गंगाधर भाऊ असतील, अरुण भाऊ असतील, यांनी विचार केला की ज्या आईनं आपल्याला पवित्र जन्म दिला, जिनं लहानचं मोठं केलं, कष्टातून एवढी श्रीमंती ज्या माऊलीनं उभी केली, जिच्या आशीर्वादानं सगळं घडलं, ती आई गेल्यानंतर आज तिच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता आजचं कीर्तन. विठ्ठल. म्हणून गोड नियोजन या सोहळ्याचं या संपूर्ण परिवारानं केलं. त्यामध्ये विशेष रूपानं कीर्तन हा खेळ नव्हे कल्याचा, म्हणून मेळ जमविला. या संत उक्तीप्रमाणे या कीर्तनाला रंगदेवता भरण्यासाठी सगळी महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये गान क्षेत्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये यांचं मोठं नाव आहे. नव्हे तर आज आवाजाचा बादशाह म्हणून ज्यांची महाराष्ट्रात ओळख आहे ते आपल्या नाशिक जिल्ह्याचं एक रत्न, महाराष्ट्राचं गान वैभव, हरिभक्तपरायण स्वर अलंकार आदरणीय रोहिदासजी मते गुरुजी उपस्थित आहे. गुरुजींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं आज आपलं भाग्य की इतका पवित्र गोड आवाज आपल्या कानावरती गुरुजी गायला लागलं की असं वाटतं त्यांचंच ऐकत राहावं, इतका पवित्र गोड आवाज त्यांचा आहे. ते उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन. त्याचप्रमाणे त्यांच्या स्तोलामुलाची अगदी कमी काळामध्ये साधना करून आपल्या जीवनामध्ये गाण्याची साधना केली, त्यांचा गोड आवाज आपण ऐकला. ते आदरणीय आमचे जीवलग मित्र हरिभक्तपरायण आदरणीय संदीप महाराज लोकरे, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे गोड ज्यांचा मृदुंगावरती हात आहे, मृदुंगावरती थाप आहे. वय फार कमी बरं का, मला तरी वाटतं 20-21 वर्षाचं वय, पण माणूस काय बोलेल इतका मृदुंग बोलतो. ही ज्यांच्या बोटात ताकद आहे त्या आपल्यात पंचकृषीचे आदरणीय रवी महाराज बोराडे ते उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन. त्याचप्रमाणे विनेकरी खऱ्या अर्थानं विना घेतल्यानंतर किती सुंदर पावल्या खेळाव्या हे ज्यांच्याकडून शिकावं ते आदरणीय आमचे समाधानदादा गायधनी. खऱ्या अर्थानं ते प्रोफेसर आहे, पण खऱ्या अर्थानं एवढी मोठं पद जीवनामध्ये असताना त्यांना कळालं की आपल्या जीवनामध्ये आपल्या खरं सुख जर कुठं असेल तर ते वारकरी संप्रदायात आहे. म्हणून समाधानदादा आहे, त्यांनाही वंदन. सोबदार आदरणीय आमचे हरिकिशन भाऊ सहाने आहेत, त्यांनाही या ठिकाणी वंदन. ज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी ते आदरणीय आमचे अतुल महाराज परदेशी, त्यांचे सगळे विद्यार्थी वृंद त्र्यंबकेश्वरवरून इथं आले, त्यांनाही वंदन. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरता विशेष रूपानं ही उपस्थिती आज ज्यांची आहे ते आदरणीय आमचे मार्गदर्शक पितृतुल्य असणारे आदरणीय आमचे श्री हरिभक्तपरायण बनाजी महाराज वागचौळे आदरणीय आबा उपस्थिती, आबांनाही वंदन. आणि विशेष रूपानं हा कीर्तनासाठी या सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करताय ते यश माऊली साऊंड असेल. आदरणीय खऱ्या अर्थानं आमचे सुदाम दादा आणि त्यांचे सहकारी, त्यांना सगळ्यांना वंदन. आणि हा कार्यक्रम
आज झाल्यानंतर तुम्हाला वर्षानुवर्ष युट्यूबला बघायला मिळेल असा असणारा विश्वगुरु भक्तिनाथ यूट्यूब चॅनल या ठिकाणी आदरणीय आमच्या बाळादादाला या ठिकाणी धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण ज्यांनी माझ्यापर्यंत पोचवलं ते या परिवारावरती प्रेम करणारे आदरणीय आमचे विष्णुपंत काका गोडसे, त्यांना वंदन आणि अभंगाकडे वाटचाल. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग भगवान श्री तुकाराम महाराजांचा आहे. आज ज्या निमित्तानं आपण जमलोय ते निमित्त वर्ष श्राद्धाचं आहे. खऱ्या अर्थानं बरोबर 1 वर्ष झालं ओगले परिवारातील ह्या माऊलीला या आईंना जावं लागलं. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे महाराज, गेलेल्या आईच्या नावानं गेलेल्या वडिलांच्या नावानं श्राद्ध का करावं, पिंडदान का करावं, याचं कारण असं आहे. गेलेल्या आईच्या गेलेल्या वडिलांच्या नावानं तुम्ही आम्ही पिंडदान करतो यात नवल नाही. यात नाशिकच्या पंचवटीत घडलेला प्रसंग आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण भैया यात नाशिकच्या पंचवटीमध्ये 14 वर्ष वनवासाला होते. बापाची शोक वार्ता प्रभू रामचंद्रांना कळाली की तिकडे अयोध्या नगरीत राजा दशरथाचं निधन झालंय. पण आता बापाच्या अंत्यकाळी आपण जर गेलो तर आईचा शब्द मोडेल कैकईचा, नाही गेलो तर पितृधर्म मोडेल. काय करावं? शेवटी प्रभू रामचंद्रांनी नाशिकच्या पंचवटीतले सगळे ब्राह्मण एकत्रित केले आणि ब्राह्मणांना प्रश्न केला, वडील तर अयोध्येत गेलेले, मी पंचवटीत आहे, बापाच्या अंत्यकाळी मी जाऊ शकत नाही, पण गेलेल्या बापासाठी पुण्याची पावती जर द्यायची असेल तर काय करावं लागेल? नाशिकच्या धर्मप्रवंतांनी सांगितलं, एकच करा, गेलेल्या वडिलांना तुम्ही अंत्यकाळी पाणी पाजायला गेले हरकत नाही, पण गेलेल्या बापाच्या नावानं 2 विधी प्रामुख्यानं ह्याच पंचवटीत करा. कोणते विधी? व्यक्ती गेल्यानंतर 5व्या दिवशी प्रभू जो विधी केला जातो त्याला पंचक्रिया नावाचा विधी म्हणतात, आणि प्रभू 10व्या दिवशी जो विधी केला जातो त्याला दशक्रिया नावाचा विधी म्हणतात. पंचक्रिया विधी आणि दशक्रिया विधी हे विधी जर प्रामुख्यानं जर केले प्रभू तर पुण्याची पावती राजा दशरथापर्यंत आपोआप पोचेल. प्रभूंनी सांगितलं हरकत नाही, कोटे करावे, कोटेही करा, पण 2 नियमात करा. नियम क्रमांक 1 पुण्यसलीला गोदावरीच्या किनाऱ्यावर करा, आणि नियम क्रमांक 2 ब्राह्मणांच्या मंत्रघोषात करा. विठ्ठल म्हणले हरकत नाही, प्रभू म्हणले हरकत नाही. चला, प्रभूंनी सांगितलं पिंडदानाची तयारी सुरू करा. ऐका बरं का, नाशिक जिल्हा किती पवित्र आणि किती भाग्याचा आहे. गेलेल्या बापाच्या नावानं प्रभू रामचंद्रांनी पुण्यस्थलीला गोदावरीच्या किनाऱ्यावरती पंचक्रिया केला म्हणून त्या गावाला नाव पडलं पंचक, आणि दशक्रिया केला म्हणून त्या गावाला नाव दशक. विठ्ठल विठ्ठल. गेलेल्या बापाच्या नावानं जर प्रभू रामचंद्र पिंडदान करू शकता तर गेलेल्या आईच्या नावानं, बापाच्या नावानं पिंडदान करणं ही आपली जबाबदारी. आता तुम्ही म्हणशाल महाराज, गेलेल्या बापाच्या नावानं फक्त राजा दशरथाच्या नावानं प्रभू रामचंद्रांनीच पिंडदान केलं का? थोडं बारकाईनं ऐका. नुसतं प्रभू रामचंद्रांनी पिंडदान नाही केलं तर तुकोबराय म्हणले, माझ्या जीवनातली आई गेली, माझ्या जीवनातले वडील गेले, आणि मी माझ्या आईच्या वडिलांच्या नावानं पिंडदान केलं. कुठं केलं पिंडदान? पिंड पदावरी दिला आकुले करी, माझी झाले गया वर्जन, पिटले पितराचे ऋण. पिंड पदावरी दिला आपुले करी, माझं झालं गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. सुदाम दादा, आपल्या पुरता आवाज ठेवा. आपल्या वारकरी संप्रदायामुळे लोकांना डिस्टर्ब नको. सध्या झालंय काय माहिती का, बऱ्याच ठिकाणी वास्तव फक्त लोकांना आपल्या वारकऱ्याचं दुःख आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ठेवा आवाज. काही ज्याला कीर्तनाला यायचे ते समोर येऊन बसतात. उगा आपल्यामुळं कोणाला त्रास नको. आपला वारकरी संप्रदाय हा समानतेची शिकवण देणारा संप्रदाय. आपल्या संप्रदायानं यारे यारे लहान तोर याती भलती नारी नर सगळ्यांना सांभाळूनच घेण्याचं काम केलं. आता काही लोकांना डीजेचा आवाज चालतो पण कीर्तनाचा आवाज नाही चालत. विठ्ठल. पण महाराज सांगू का, त्यांच्यासाठी तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिलं. पुढे शेंदळीचे रडतील, पुढे शेंदळीचे रडतील, पुढे शेंदळीचे रडतील, पुढे शेंदळीचे रडतील. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, पुढे शेंदळीचे रडतील.
माहीत होतं अजून 350 वर्षानंतर कीर्तन चालू झाली का त्याचा आवाज काही लोकांना सहन होणार नाही, त्यांच्यासाठी महाराजांनी एक प्रमाण तेव्हाच लिहून ठेवलं, कितीतरी सांगू न ऐकती बटकीचे पुढे शेंदळीचे रडतील. जिथं आपलं हित ते लोकांना कळत नाही आणि जिथं आपलं आण हित ते लोकांना कळल्याशिवाय राहत नाही. ही कलियुगाची शोकांतिका आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे तुकोबरायांनी तर 350 वर्षापूर्वी सांगितलंच, पण 350 वर्षानंतर सांगितल्यानंतर लोकांचा त्याच्यावरती भरोसा नव्हता. म्हणून महाराजांनी सांगितले हे कडक शब्दात ऐकत नाही, म्हणून महाराजांना पुढचं प्रमाण मानावं लागलं. लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. तरी लोकांनी नाही ऐकलं, पण शेवटी विज्ञानाला मान्य करावं लागलं. विठ्ठल 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 या शब्दाचा ध्वनी आपल्या हृदयावरती पडला की आपल्याला हॅड अटॅक पासून खऱ्या अर्थानं त्रास होत नाही आणि अटॅक येण्याची संभावना जाणवत नाही. ही विठ्ठल नावाची ताकद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण इथून बाजूला गेलो होतो. जर तुकोबराय जर आई वडिलांच्या नावानं पिंडदान करत असतील, प्रभू जर पिंडदान करत असतील, तर आज उगले परिवार आहे आपल्या आईच्या नावानं हे पिंडदान करतोय. आज हे वर्ष श्राद्ध आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे, बऱ्याच वेळा आम्ही श्राद्धाला जातो, बऱ्याच वेळा दशक्रिया विधीला जातो, पण वर्ष श्राद्ध म्हणजे नेमकं काय याचा अर्थ आम्हाला कळणं गरजेचं आहे. शास्त्र सांगतं व्यक्तीच्या जाण्यानं 13व्या दिवसापासून तर आज श्राद्धाच्या दिवसापर्यंत या वर्षभराच्या कालावधीमध्ये गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ कुळानं परिवारानं वर्षभरात 51 प्रकारची दान करावीत हे गरुड पुराण सांगतं. पण अजून पलीकडचं बोलतो, गेलेल्या व्यक्तीच्या नावानं वर्षभरात 51 प्रकारची जरी दान करता आली नाहीत, पण आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी गेलेल्या व्यक्तीच्या नावानं त्या कुळाला परिवाराला 3 दान हे प्रामुख्यानं करावेच लागतात. आता उगले परिवारानं आपल्या आईच्या निमित्तानं ते 3 दान केले का, करणारे का आणि होत आहे का याचं निरीक्षण करा. ज्या घरात आई राहत होत्या त्या घरात सकाळी ब्राह्मणाच्या साक्षीनं पहिलं दान पार पडलं. त्या दानाचं नाव आहे पिंड नावाचं दान. दुसरं दान जे प्रवचनाच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या पुढे चालू आहे त्याचं नाव आहे ज्ञानदान. आणि थोड्या वेळानं एकदा हे कीर्तन संपलं की सर्वांना भोजनाच्या माध्यमातून मिळेल त्याचं नाव आहे अन्नदान. पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान ही 3ही दान झाली की शास्त्र सांगतं आज बरोबर 12:30 वाजेला गेलेल्या व्यक्तीला यमाच्या महाद्वारावरती बोलवलं जातं. आणि यमाच्या महाद्वारावरती बोलवल्यानंतर व्यक्तीच्या जीवनात केलेलं एवढं काही बरं वाईट चांगलं वाईट पाप पुण्य असेल समोर ठेवलं जातं. यमाचे 2 पार्श्वर, एकाचं नाव चित्र, एकाचं नाव गुप्त. हे चित्रगुप्त काय करतात, तुमच्या जीवनात केलेल्या पापा पुण्याचा पाडा वाचून दाखवतात. आणि आज जीवाला तिथं विचारलं जातं, जीवाकडून मान्यता प्राप्त केली जाते का रे बाबा हे केलेलं पाप तुझंच आहे का आणि केलेलं पुण्य तुझंच आहे का, पापा पुण्याची या जीवानं मंजुरी दिली का, पुढचा प्रवास असा आहे. शास्त्र सांगतं आज 12:30 वाजेला जर यदा कदाचित आमच्या जीवनात पापाचं पारडं जास्त भरलं, पाप कर्म जास्त भरलं तर आमची जागा नरकाला आहे. आणि संत म्हणले नरकाला नेताना कसं नेलं जातं, मारती जोडीती तोडीती निष्ठुर, मारती जोडीती तोडीती निष्ठुर, मारती तोडीती जोडीती निष्ठुर, जय हो. मारती जोडीती तोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसार, यमाचे किंकर बहुसार, मारती जोडीती निष्ठुर, मारती जोडीती तोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसार, यमाचे किंकर बहुसारे, मारती जोडीती तोडीती निष्ठुर, मारती जोडीती निष्ठुर, तोडीती निष्ठुर, तोडीती निष्ठुर. अगदी गोड प्रमाण दिलं महाराजांनी. महाराज म्हणले की आज त्या यमाच्या दारावरती जर पापाचं पारडं जास्त भरलं, पापाचं कर्म जास्त भरलं तर नरकाची प्राप्ती. कसं नेलं जातं, मारिती, ऐकताय ना तुम्ही सगळे, जोडीती
तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. मग आता इथं खाताना लय गोड वाटल, इथं पिताना लय गोड वाटल, इथं खोटं बोलताना लय गोड वाटल, इथं चुकीचं वागताना लय गोड वाटल, पण तिथं पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, हा पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयाचं सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. महाराज म्हणले आता इथं सगळं करताना लय गोड वाटल, पण पुढे अवघड यमदंड. यमाच्या दारात गेलं की तुमचा पैसाही काम करत नाही, यमाच्या दारात गेलं का तुमची संपत्ती काम करत नाही, यमाच्या दारात गेलं की तुमचे पाहुणे काम करत नाही, आणि यमाच्या दारात गेलं का तुमची पदप्रतिष्ठाही काम करत नाही. जे कर्म केलं ते तिथं भोगावंच लागतं. पलीकडचं ऐका अजून, शास्त्र सांगतं पाप जास्त भरलं की नरकाची प्राप्ती, पुण्य जास्त भरलं की वैकुंठ स्वर्गाची प्राप्ती. आणि पाप पुण्य दोन्ही समान जर भरलं तर ज्ञानोबराय म्हणतात राहिलेलं कर्म भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपदल मेले ऐसे किती, उपदल मेले ऐसे. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजल मेले ऐसे किती, उपजल मेले ऐसे. आजच्या या कीर्तनाकरता आपल्या नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार आदरणीय हेमंतप्पा गोडसे आप्पाही उपस्थित आहे. मी एक सांगेल गड्या, महाराष्ट्रात बरेच राजकारणी, पण सर्वसामान्यांचा खासदार म्हटलं की हेमंतप्पा गोडसे हे नाव पुढे येतं. इतकं वारकऱ्यांचं लाडकं आदराचं व्यक्तिमत्व. काल आम्ही त्र्यंबकेश्वरला जात असताना खऱ्या अर्थानं आमची गाडी सगळ्या महाराज लोकांची चर्चा झाली की त्र्यंबकेश्वरचा एवढा विकास होतोय, पण विकासाला अजून गती नाही. पण आमच्यातले कीर्तनकार सहज बोलता बोलता बोलून गेले, आत्ता जर म्हणले आमचे हेमंतप्पा जर खासदार असते तर यंदाचा कुंभमेळा खऱ्या अर्थानं भारतवर्षात असा कुंभ कुठं झाला नसता, असा झाला असता. ही खऱ्या अर्थाने एक ताकद आहे. आणि आमच्या आप्पांच्या पाठीमागं आमच्या निवृत्तीनाथांची वारकऱ्याची ताकद आहे. आदरणीय आमचे हेमंतप्पा उपस्थित आहेत, त्यांनाही वंदना अभंगाकडे वाटचाल. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले पाप जास्त भरलं नरकाची प्राप्ती, पुण्य जास्त भरलं वैकुंठ स्वर्ग. पाप पुण्य जर सारखं भरलं पुन्हा मृत्यू लोकात जन्म. मग आज 12:30 वाजेला आपल्या जीवनामध्ये पापाची प्राप्ती करून नरकाला जाण्यापेक्षा आणि पाप पुण्य दोन्ही समान भरून मृत्यू लोकात येण्यापेक्षा एकच काम करा. तुकोबरायांच्या म्हणण्याप्रमाणे इतकं गोड जागा, इतकं गोड जागा, इतकं गोड जागा, किती गोड जागायचं की अभंगाच्या पहिल्या चरणाप्रमाणे. शेवट तो भला, 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 शेवट तो भला. शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. माझा भाऊ गोड झाला,
जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे म्हणून एक लक्षात घ्या, आतापासूनच आपण आपल्या मरणाची तयारी केली पाहिजे. एका कीर्तनात मी असं सहज सांगितलं की आपण आपल्या मरणाची तयारी आताच करा. एक जण उठला, महाराज मरणाची तयारी आताच करून ठेवली. म्हणलं काय तयारी केली? काय नाही महाराज, एक मडका आणून ठेवलं, 4 बांबू आणून ठेवले आणि खांदेकरी आताच पाहून ठेवले. याला मरणाची तयारी नाही म्हणत. जीवनातला शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर आतापासूनच आपल्या शेवटच्या दिवसापर्यंतची तयारी करणं म्हणजे आयुष्यात मृत्यूला झुंज देऊन काळावरती पाय देणं. करा हरी भक्ती परलोकीये काम सोडविल यमा पासोनिया सोडविल यमा पासोनिया. करा परलोकीये काम सोडविल यमा पासोनिया. सोडविला यमा पासोनिया. महाराजांनी गोड प्रमाण दिलं, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविन यमापासून. इकडे लक्ष द्या, ऐका. मरणाची तयारी करणं म्हणजे नेमकं काय? एक दृष्टांत आपल्या पुढे ठेवतो म्हणजे सिद्धांत माझा लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल. प्रसंग असा घडला, एक दिवस भगवान श्री तुकाराम महाराज रस्त्यानं भजन करत चालले. ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐका, बारकाई ना ऐका. मरणाची तयारी करायची, शेवटचा दिवस गोडा करायचा आहे ना आपल्याला. दृष्टांत सगळा मार्मिकतेनं बारकाई ना ऐका म्हणजे आपल्या लक्षात येईल. घटना अशी घडली, भगवान श्री तुकाराम महाराज भजन करत जाता एक सदग्रहाची रस्त्यात भेट घडली. तुकोबरायांनी सदग्रहस्थाकडे पाहिलं, म्हणले कपाळाला गंध नाही, गळ्यात तुळशीची माळ नाही, वारकरी जीवन नाही, एकादशीचं व्रत नाही. बाबा काय रे जीवन जगतोय? सदग्रहस्थानं सांगितलं, महाराज काय करायचं? तुळशीची माळ कशा करता घालायची, तर देवाचं भजन कशा करता करायचं? तर महाराजांनी गोड प्रमाण दिलं, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविन यापासून. या इथं केलेली हरिभक्ती इथं जरी कामाला आली नाही, इथं केलेलं पुण्य इथं कामाला आला नाही, ते पुण्य यमाच्या दारावरून एक दिवस आपल्याला सोडवतं. म्हणून तिथं कामाला या करता आताच तयारी करा. त्या सदग्रहस्थाला तुकोबराय उपदेश करत होते. त्या सदग्रहस्थाचं नाव होतं तेली समाजामध्ये जन्माला आलेले संताजी महाराज जगनाडे. विठ्ठल महाराज, तुमच्या म्हणण्यानुसार आजपासून खऱ्या अर्थानं मी वारकरी होतो. मला फक्त तुमच्याकडून एक वचन, म्हणजे वचन वचन असं द्या तुकोबराय, या मृत्यू लोकातून मरत असताना जर मी आधी गेलो तर तुम्ही मला मुठमाती द्यायची, आणि तुम्ही जर आधी गेले तर मी तुम्हाला मुठमाती देईल. दोघांनी वारकऱ्यांना एकमेकाचा अंतकाळी उद्धार करायचा. जमेल का? तुकोबराय म्हणले वचन दिलं ना. आता दोघांचंही ठरलं. कालाम तुकाराम तुकोबरायांना वाचा सिद्धी प्राप्त झाली. तुम्ही ऐकताय ना? वाचा सिद्धी या शब्दाचा अर्थ असा आहे मंडळी, मुखातून संस्कृत असणारा वेद मराठी प्राकृत अभंगाच्या स्वरूपात निघायला लागला की त्याला वाचा सिद्धी म्हणतात. ती वाचा सिद्धी भगवान श्री तुकाराम महाराजांना प्राप्त झाली आणि तुकाराम महाराजांच्या मुखातून अभंग निघायला लागले. आता बारकाई ना ऐका, तुकाराम महाराजांच्या मुखातून अभंग निघत असताना ते अभंग लिहावे कोणी, हा प्रश्न भगवान श्री तुकाराम महाराजांपुढे. आणि एक लक्षात घ्या, त्या काळात तुकाराम महाराजांपुढे बरेच नावं आली, पण त्या काळात तुकोबरायांनी विचार केला की गाथा लिहिण्याचा अधिकार, लिहिण्याच्या पात्रतेचे या जगात बरेच लोक आहे, पण गाथा लिहिण्याचा अधिकार जर आपणच ज्या कुळामध्ये बहुजन समाजामध्ये जन्माला आलोय, ज्या मराठा समाजामध्ये जन्माला आलोय, त्याच व्यक्तीला जर दिला तर आपला गाथा कलियुगातला 5वा वेद कधीच होणार नाही. तो फक्त विशिष्ट जातीपुरता मर्यादित राहील. म्हणून त्या काळात तुकाराम महाराजांनी कुठली जात पात न बघता गाथा लिहिण्याचा अधिकार आपल्या जातीतल्या माणसाला न देता तो या ठिकाणी बहुजन समाजामध्ये जन्माला आलेले खऱ्या अर्थानं संताजी महाराज जगनाडे तेली समाजातल्या व्यक्तीला दिला. विठ्ठल बघा तुकोबरायांची खऱ्या अर्थानं विचारसरणी किती मोठी. तुकोबरायांनी त्या काळामध्ये अभंग लिहिण्याचा अधिकार तेली समाजातल्या व्यक्तीला दिला, म्हणजे जगातला पहिला जातीवाद माझ्या तुकोबांनी संपवला. पण अद्या वारकरी संप्रदायाची शोकांतिका रोहिदासभाऊ एवढी मोठी, ज्या तुकोबरायांनी जातीवाद संपवला त्यांच्याच अभंगावरती कीर्तन करणारे आज समाजात जातीवाद करतात. विठ्ठल. आता आपल्या नाशिक तालुक्यात बरं वातावरण आहे, पण तुम्ही जा कधी थोडस शिन्नर तालुका वगैरे, त्या जातीचं गाव असलं का कीर्तनकार त्याच जातीचे.
त्या जातीचं गाव असलं का गायक त्याच जातीचे, Welfare. त्या जातीचं गाव असलं का तिथं साऊंडवाला त्याच जातीचा. अरे बाबा, संतांनी जातीवाद संपवला आणि आपण तो निर्माण करतोय. हा आपल्या वारकरी संप्रदायाला ज्ञानोबा तुकोबांचा शाप आहे. विठ्ठल गाथा लिहिण्यासाठी आता संताजी महाराज सज्जे जले, पुढे गाथा लिहून झाला, पुन्हा लिहिलेला गाथा बुडवला. चरित्र सगळ्यांना माहितीये. आता मला मूळ मुद्द्यावरती यायचंय. एक दिवस दुपारचे 12 वाजलेले आणि 12 वाजलेले असताना भगवान श्री तुकाराम महाराज त्या पुण्यसलीला इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती नांदुरकीचा वृक्ष आणि त्या वृक्षावरती भगवान श्री तुकाराम महाराज भजन करत बसले. कसं? विठ्ठल 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 विठ्ठल. बोला बोला, सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करा. हेच भजन आपल्याला दिवस कामाला येणार. हे विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 तीन बाण केदारी, तीन बाण चलावो ना. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, हे विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, भजन चालू आहे ना. भजन चालू असताना साक्षात जगाचा मालक वैकुंठातून तुकाराम महाराजांना विमान घेऊन नेण्याकरता आला. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, महाराज खरंच विमान आलं का? मला एक कळत नाही. तुम्ही बघा, इतर धर्मियांचा थोडासा तुम्ही आदर्श घेत चला. तुम्ही कधी जर एखाद्या मुस्लिम धर्मातल्या एखाद्या व्यक्तीच्या जर कधी घरी गेले, त्याला फक्त विचारा, बाबा तू तुझ्या मस्जिदमध्ये गेल्यानंतर तुझ्या मस्जिदमध्ये तुझ्या देवाचा एखादा फोटो, एखाद्या देवाची मूर्ती आहे का? ते सांगतात, आमच्या मस्जिदमध्ये आमचा देवाचा फोटो नाही, आमच्या देवाची मूर्ती नाही. ते भिताडाकडं पाहून नमाज पाडतात का? तर त्यांना माहिती भिताडामध्ये सुद्धा आमचा अल्ला आहे. पण शोकांतिका आपल्या हिंदू धर्माची एवढी मोठी दादा, का मंदिरातला देव डोळ्यानं दिसत असताना आम्ही म्हणतो या जगात देव आहे का? ही आपल्या धर्माची शोकांतिका आहे. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, महाराज खरंच तुकाराम महाराज वैकुंठाला गेले का? खरंच नेण्याकरता विमान आलं का? ऐका ना, थोडंसं बारकाईनं अभ्यासानुसार बोलण्याचा प्रयत्न करतो. तुकोबरायांना अंतकाळी नेण्यासाठी विमान आलं या शब्दाचा अर्थ, तुकोबरायांना नेण्याकरता भगवान विष्णूचा अंतकाळी गरुड आलं. तुकोबरायांनी विज्ञानाला धरून विमान शब्द वापरला. महाराजांचा एक अभंग आहे, अंतकाळी देवे
प्रयाण काळी विमान विमान पाठविले. कळीच्या महाराज काळामध्ये. स्वतः म्हणले की खऱ्या अर्थानं प्रयाण काळाच्या वेळी देवानं विमान पाठवलं. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बाई सोनिया गेला तो विमानी म्हणे सकळा पुसोनी गेला तो विमानी बाई सोनिया गेला तो विमानी. आता तुकोबराय म्हणले यात नवल नाही. अजून पलीकडचा पुरावा ऐका बरं का. महाराज खरंच तुकाराम महाराजांना विमान न्यायला आलं. आयुष्यभर ज्या रामेश्वर शास्त्रीनं आयुष्यभर ज्या मंबाजी भट्टानं तुकोबरायांना फक्त त्रासच दिला. आयुष्याच्या शेवटी तोच रामेश्वर भट्ट काय म्हणला माहिती का. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही दाजा. रामेश्वर भट्टानं सांगितलं तुकाराम महाराज म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार आहे. आणि मग त्या रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बाई सोनिया. आयुष्यभर ज्यानं फक्त निंदाच केली, आयुष्यभर ज्यानं फक्त विरोधच केला, एक दिवस त्या मंबाजीलाच म्हणावं लागलं गेला तो विमानी बाई सोनिया. म्हणून इथं बसलेल्या मंडळींना माझी विनंती, कीर्तन नुसते ऐकत नका जाऊ, ते जीवन आचरणात आणत चला. काय यातून काय शिकायचं या दृष्टांतातून. आपण जीवन जगत असताना क्षेत्र कोणतंही असो, आपल्या जीवनामध्ये पाठीमागं लोक निंदा करत असतील, आपल्या पाठीमागं लोक चुकीची चर्चा करत असतील, आपल्या पाठीमागं लोक नको ते बोलत असतील, लोकांना बोलू द्या, बिंदास बोलू द्या. कारण संत म्हणले निंदकाचे घर असावे शेजारी, किंवा संत निंदा ज्याचे घरी ते घर यमपुरी. संतांनी सांगितलं ज्याच्या घरामध्ये चांगल्या माणसाची निंदा होते त्याचे सगळं पाप येतं निंदकाच्या अंगावरती येऊन पडतं. म्हणून निंदा करणारे माणसाच्या जीवनात असलेच पाहिजेत. आणि एक लक्षात घ्या, ज्याच्या जीवनात निंदक आहे, ज्याच्या जीवनात पाठीमागं चुकीचं बोलणारे, त्यानं समजायचा आपला मार्ग बरोबर आहे. कारण विदुर नीतीचा एक सिद्धांत आहे, चांगल्या रस्त्याला गतिरोधक असल्याशिवाय रस्ता दूर जात नाही, आणि चांगल्या माणसाला विरोधक असल्याशिवाय माणूस आयुष्यात मोठा होत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांना विमान नेण्याकरता आलं. महाराज जाता जाता प्रसंग असा घडला, देवानं सांगितलं तुकोबराय चला म्हणले 12 वाजत आले, आता वैकुंठाला जाण्याची वेळ झाली. देवा वैकुंठाला यायचंय, पण अरे जाता जाता इच्छा थोडी एक बाकी. काय नाही. अरे एका व्यक्तीला मी वचन दिलेलं आहे, तेवढं वचन पूर्ण करण्याची संधी दे देवा. हरकत नाही तुकोबराय, तुमच्या मनानं केव्हाही जायचं केव्हा यायचं, काय वचने पूर्ण करा. गावाला बातमी कळाली, गाव गोळा झालं, पत्नी आली, मुलगा आला, सगळ्यांना विचारलं येता का रे वैकुंठाला. सगळ्यांनी उत्तर दिलं महाराज आम्हाला नाही यायचं. अरे जमा झालेल्या गर्दी सगळे दिसताय, पण माझा लाडका संताजी कुठे. म्हणजे लाडका संताजी तिकडे तेलाच्या दुकानावरती घाण्याचं तेल काढतोय. वारकरी पळत पळत गेले, ओ संताजी महाराज चला ना, तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले, आपल्याला निघायचंय गड्या. संताजी बुवानं सांगितलं एक काम करा, मी 2-3 तेलाचे घाणे काढतो आणि मग मी येतो. मला सांगा इथं बसलेली मंडळी, ती नाशिक रोडची बस होती का थांबायला. तुम्ही जागे ना, सगळे जागे बसून कीर्तन ऐकताय ना. मी बऱ्याच वेळा असे लोकांना घरी झोपेच्या गोळ्या घेऊन झोपा येत नाही, पण कीर्तनात आले का बरेच जण डुकल्या घेतात. विठ्ठल. संताजी महाराजांचा निरोप तुकोबरायांपर्यंत पोहोचला. तुकोबराय म्हणले तेवढा वेळ आपल्या जीवनात नाही गड्या. विमान न्यायला आले, देव आलाय साक्षात न्यायला, निघावं लागेल. तुकोबराय त्या विमानामध्ये बसले आणि जगाला सांगितलं आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. हे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी.
आता समाजाला सांगताय आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या सकळाई सांगावी विनंती माझी. आता महाराज निघता निघता म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम. पुढे महाराज म्हणले याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस. आणि जाता जाता महाराजांनी सांगितलं आता मी वैकुंठाला निघालोय मी विमानात बसलोय माझा शेवट गोड झाला पण किती माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ. गोड झाला माझा भाऊ. गोड झाला माझा भाऊ. तो बना शेवट तो बना माझा भाऊ. गोड झाला माझा भाऊ. गोड झाला. महाराज म्हणले माझ्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला किती गोड झाला बहु गोड झाला. महाराज तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस तुम्ही सांगितलं गोड झाला बहु गोड झाला. तुम्हाला नेण्याकरता विमान आलं तुम्ही सांगितलं पण तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस का गोड झाला अभंगाचं दुसरं. आलो रे जाच्या माहेरा. आलो रे जाच्या माहेरा. आलो रे जाच्या माहेरा. आलो रे जाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. बेटी रखुमाईच्या वरा. बेटी रखुमाईच्या वरा. आलो रे जाच्या माहेरा. आलो रे जाच्या माहेरा. आलो रे जाच्या माहेरा. आलो रे जाच्या माहेरा. बेटी रखुमाईच्या वरा. बेटी रखुमाईच्या वरा. बेटी रखुमाईच्या वरा. बेटी रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. एका साधकाने तुकोबरांना प्रश्न विचारला महाराज तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला पण तुम्ही म्हणले आलो निजाच्या माहेरा तुमचं माहेर नेमकं कोणतं. तर महाराज म्हणले जो आमचा रुक्माईचा वर आहे तो जिथं जिथं बसलाय ते आमचं माहेर. माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी. आहे भीवरी चारी. आहे भीवरी चारी. बाप आणि आई. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी. आहे देवरे जाती. आहे देवरे जाती. किंवा महाराज अजून एका ठिकाणी म्हणले बाई बाई जाते ग माय. जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या
मूळचं घर भगवान पांडुरंग आईसाहेब रुक्मिणी पांडुरंग जिथं बसलाय हे माझं माहेर आहे. महाराज तुम्ही सांगितलं तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला, त्या देवाची तुमची ओळख झाली. महाराज का झाली? महाराज म्हणले याचं कारण मी माझ्या आयुष्यात दोन गोष्टीला कधीच विसरलो नाही. ज्या देवाच्या सत्तेनं जन्माला आलोय त्या देवाला कधी विसरलो नाही, आणि खऱ्या अर्थानं जी गोष्ट माझ्या जीवनात 100% होती त्या मरणाला मी कधी विसरलो नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मंडळी माझी आपल्याला थोडीशी विनंती, आयुष्य फार गोड आहे, फार सुंदर आहे, फार आनंदात, फार मस्तीत, फार धिंगाण्यात जगा. पण एक आहे, दोन गोष्टीला माणसानं जीवन जगताना कधीच विसरायचं नाही. पहिली गोष्ट आहे, माणसानं आयुष्य जगत असताना देवाला कधी विसरायचं नाही, आणि आयुष्य जगत असताना माणसानं मरणाला कधी. प्रत्येकाला दोन गोष्टीचा विसर पडलाय. आपल्याला एक पहिली गोष्ट विसर पडलाय तो मरणाचा विसर पडलाय, आणि दुसरी गोष्ट विसर ज्या देवाच्या सत्यानं आपण जागोय आपण त्यालाच विसरत चाललोय. मंडळी कधीतरी थोडासा विचार करा. आपल्या जीवनात काही गोष्टी निश्चित आहे आणि काही गोष्टी अनिश्चित आहे. आता मी 2-3 प्रश्न करणार, खाली बसलेले सगळे बोलणार, पटापट उत्तर द्यायचं, 2 शब्दात उत्तर द्यायचं. पहिला शब्द आहे निश्चित, म्हणजे महाराज 100% ते होणार आहे, आणि दुसरा शब्द आहे अनिश्चित, महाराज सांगता येत नाही. बसलेल्या सगळ्या श्रोत्या वर्गांना पहिला प्रश्न असा आहे, घरात चांगला शिकलेला कुलवान मुलगा जन्माला आला तर त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल की नाही, ही गोष्ट निश्चित की अनिश्चित? महिला मंडळ तुम्ही काही नाराज आहे माझ्यावर? आपलं काही घेणं देणं, आपले काही बांधाला बांध, तुम्हाला लाडक्या बहिणीची हप्ते आली नाही म्हणून आलाच. माझी विनंती, थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करा. कुलवान चांगला शिकलेला मुलगा आहे, योग्य प्रकारची नोकरी मनासारखी मिळेल की नाही, गोष्ट निश्चित अनिश्चित? अनिश्चित. चांगला मुलगा आहे, चांगला शिकला, योग्य प्रकारची नोकरी आहे, पण मनासारखी बायको मिळेल की नाही, गोष्ट निश्चित अनिश्चित? अनिश्चित, सांगता येत नाही. मिळालीच मनासारखी सुनबाई, संतान पुत्र प्राप्ती पुढे घरात होईल की नाही, निश्चित अनिश्चित? सांगता येत नाही, अनिश्चित. झाली संतान प्राप्ती, तेही चांगलं शिकेल की नाही, गोष्ट निश्चित अनिश्चित? तेच निघालं चांगलं शिकलंय, त्याला मनासारखी नाचून मिळेल की नाही, गोष्ट निश्चित अनिश्चित? तुम्ही सगळं सांगितलं अनिश्चित आहे. आजच्या श्राद्धाला आलेल्या मंडळींना एकच प्रश्न आहे आता शेवटचा. आपण सगळ्या श्राद्धाला आलोय तुमच्या माझ्या सकट, आपण सगळे एक दिवस मरणार की नाही, ही गोष्ट निश्चित का अनिश्चित? निश्चित. बस एवढं जरी कळलं तर कीर्तन सार्थकी झालं. विठ्ठल. ही गोष्ट आपल्या जीवनात 100% होणार आहे, तिचं नाव आहे मरण. ऐका ना इथं बसलेली मंडळी, आयुष्य फार गोड आहे, आयुष्य फार सुंदर आहे, पण एकच करा गड्या, रोज आयुष्य जगत असताना एकच वाक्य डोळ्यापुढे ठेवा, उद्या मला मरायचंय, एवढं डोळ्यापुढे वाक्य ठेवा, आयुष्य जगा. आणि हे ज्यानं डोळ्यापुढे ठेवलं त्याच्या जीवनात फार मोठा लाभ घडतो. एक उदाहरण मी कायम सांगत असतो, दृष्टांत थोडासा विनोदी पण सिद्धांत फार मार्मिकतेचा आहे. दृष्टांत असा आहे, काय झालं, एका गावामध्ये एक रामभाऊ राहत होता. इथं नाही ना कोणी रामभाऊ? नाही, इथला नाही, त्या आमच्या गावचा. ऐका, दृष्टांतापुरता ऐकायचा, सोडून द्यायचा बरं का. बरं काय होतं, आमच्या कीर्तनकारांचे काही काही दृष्टांत म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं. जसं रेडीमेड कपड्याच्या दुकानात गेलं का दुकानातले कपडे कोणाला फिट बसतील सांगता येत नाही, तसे कीर्तनातले काही काही दृष्टांत कोणाला फिट बसतील सांगताच येत नाही. विडल. रामभाऊ नावाचा व्यक्ती, गावचा पाटील, अख्ख्या गावाची सत्ताच्या त्याच्या ताब्यात, पण रस्त्यानं चालला की कधी कुणाला राम राम घालत नव्हता. आणि रोहिदास भाऊ, मी एक स्वाभिमानानं सांगेल बरं का, माणसाकडं पदवी, पद, प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती असल्यानंतर माणसानं किती जागेवरती राहावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा उगले परिवारी. गड्या देवाच्या आशीर्वादानं रोहिदास भाऊ, आता तुम्हाला माहिती की नाही मला नाही माहिती, पण आपण नाशिक रोड काही येताना स्टार परतच्या बिल्डिंगच्या बाजूला जो उगले टावरची बिल्डिंग झाली ती याच परिवाराची, याच माऊलीच्या आशीर्वादातून ती उभे. पण एवढी संपत्ती असताना आदरणीय आमचे गंगाधर भाऊ असतील, त्यांचे बंधू असतील, थोडाही अहंकार नाही बरं का, याला जीवन जगणं म्हणतात. एक लक्षात घ्या, जीवनामध्ये किती पैसा आला माणसानं जुने दिवस कधीच विसरायचे नसतात. आज ताटामध्ये श्रीखंड आलं तर काल परवा खालीली मिरची भाकर माणसानं कधीच विसरायची नाही. आणि जी माणसं जीवनामध्ये कष्टाचा दिवस, दुःखाचे दिवस, आयुष्यात काढलेले गरिबीचे दिवस ते कधीच विसरत नाही. आलेला पैसा त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या नीतीनं राहतो आणि चांगला त्या घरामध्ये वावर करत असतो. पण जर आपण गरिबीचा काळ विसरला आणि श्रीमंतीचा काळ पाहून जर या ठिकाणी आपण उत्मात केला तर
तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये जास्त दिवस टिकत नाही. पण मी एक सांगेल, कष्टाचे दिवस काय असतात, शून्यातून परिवार उभं करणं हे जर कोणाकडून शिकावं तर आज कैलासवासी वैकुंठवासी गंगा भागीरथी आईसाहेब मथुराबाईकडून शिकावं. आज हा परिवार या माऊलीनं उभा केलाय, काहीच नव्हतं, शून्यातून एवढं विश्व निर्माण केलं. मी एकच सांगेल, या माऊलीनं जेवढे कष्ट केले त्या कष्टाचं ह्या पोरांनी सोनं केलं. विठ्ठल विठ्ठल. आपण इथून बाजूला गेलेलो होतो की तो रामभाऊ कधीच कुणाला राम राम श्याम श्याम करत नव्हता. चालला एक दिवस रस्त्यानं, एका भगव्या वस्त्रातल्या साधूनं पाहिलं, म्हणले अरे जाता येता सगळे राम राम श्याम श्याम करताय, कोण घमेंडी? म्हणले हा, त्यानं साधं माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि मग त्या भगव्या वस्त्रातल्या साधून आवाज दिला, ओ रामभाऊ जवळ या. सदग्रस्त पळत पळत जवळ गेला. म्हणले का हो साधू महाराज, मी रामभाऊ आहे, मी गावचा पाटील, हे तुम्हाला कसं काय माहिती? ऐका बरं का दृष्टांत. मरण डोळ्यापुढे ठेवलं तर जीवनात बदल काय घडतो एवढं आज आपल्याला ऐकायचंय. आणि कीर्तन आता सांगतेकडे चाललंय, बारकाई ना ऐका. रामभाऊनं सांगितलं, तुम्हाला कसं काय माहिती? सदग्रहस्थानं सांगितलं, अरे बाबा, साधूनं सांगितलं, अरे बाबा, माझ्या जीवनामध्ये मला सगळं आपोआप करतं, मी अंतर्यामी, मनातल्या गोष्टी मला लगेच कळतात. म्हणजे हरकत नाही, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या साधू महाराज, कशा करता बोलवलं? रामभाऊ, मी तुम्हाला एकाच गोष्टी करता पाठीमागं बोलवलं. म्हणजे कोणती गोष्ट? ती गोष्ट म्हणली अशी आहे की खऱ्या अर्थानं एक गोष्ट तुम्हाला मला महत्वाची सांगायची, ती सांगितल्यानंतर दुःख व्यक्त करू नका, शोक मानून घेऊ नका, राग मानू नका. ऐका बरं का ती गोष्ट सगळी, तुम्ही ऐकताय ना कीर्तन? ऐका. म्हणजे कोणती गोष्ट? ती गोष्ट अशी, रामभाऊ 8 दिवसानंतर रामभाऊ तुम्ही मरणार आहे. रामभाऊ म्हणले, मी मारणार हे तुला कसं काय माहिती? साधू बाबा, साधूनं सांगितलं, मला सगळं कळतंय, सांगितलं ना मी. आता रामभाऊ घाबरला. रामभाऊ घरी गेला, रमेश भाऊ, आणि घटना अशी घडली, घरामध्ये गेला. घरामध्ये या ठिकाणी पत्नी होती, पत्नीला आवाज दिला, गा ऐकलं का? काय मालक? म्हणले इकडे धर्या कपाटाच्या चाव्या, जेवढे काही दाग्याचे या ठिकाणी दागिने, त्या दागिन्याचे डबे आजच तुझ्या ताब्यात घे. ती म्हणली, मालक, उभ्या आयुष्यात कधी तुम्ही चांगला नेकलेस घालायला दिला नाही, आज डग्यात या ठिकाणी डबा द्यायला निघाले, काय घडलं असं? म्हणले ते तुला नंतर सांगल. पोरांना बोलावून घेतलं. पोराओ, एक काम करा, माझ्या हयातीत आहे ती जमीन तुमच्या नावावरती आजच करा. पोरांनी विचार केला, उभ्या आयुष्यामध्ये ज्या बापानं कधी आपल्याला कुठे निघाल्यानंतर 50ची नोट हातात दिली नाही, तो आज अख्खी जमीन नावावरती करायला निघाला. पप्पा काय झालं? म्हणले ते तुम्हाला नंतर सांगल. ऐकताय ना तुम्ही सगळे? थोडं बारकाईनं ऐका. पुन्हा गावात गेला. गावात गेल्यानंतर जिथं त्याचे भाऊबंद राहत होते त्या भाऊबंदांच्या गल्लीत गेला. आणि रोहिदास भाऊ गल्लीत शिरल्यानंतर त्या भाऊबंदांनी याला पालनदारच लावून घेतले. हा, कारण त्याला एक रोग झालेला होता. तो रोग बऱ्याच जणांना सध्या आपल्या महाराष्ट्रात गावागावात झालाय. तो रोग म्हणजे त्याला बाणकोऱ्या रोग झाला होता. मला कळत नाही गड्या, आपली लोक आयुष्य जगत असताना का बांधावरून भाडतात? अहो, आज परिस्थिती अशी आहे, सख्खे भाऊ एकमेकाचे पक्के वैरी फक्त त्या बांधावरून झाले. अरे बाबा, इथं कमवलेलं इथंच राहणार आहे. मला सांगा, या जगाच्या पाठीवरती आहे का असा? हो, तो घेऊन गेला. संतांनी सांगितलं या जगात कमवलेली गोष्ट इथंच राहणार आहे, ती कोणीच नेली नाही. कोणी? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, हे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा, पाठी बय आली मोठी, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठी. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा, पाटी बयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा, पाटी बयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा, पाठी बयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला,
देखत देखत नातू मंतू तोही कैसा झाला उठा उठा जागा पाठी भैयाले मोठे पंढरी वासोई तुझा ठाव नाही कुठे उठा उठा जागा पाठी भैयाले पंढरी वासोई तुझा नाव नाही कोठे संतांनी यादी दिली म्हणली आजा मेला पंजा मेला बाप मास नाव नेलं का हो कोणी काय नाही नेलं ना मग आपण का भंडावू गल्लीत गेला ऐकताना दुष्टांतातून बाहेर गेलो होतो रंभाऊला पाहिलं सगळ्यांनी दारं लावली अरे आज दारं लावू नका म्हणले तुमची जेवढी जमीन मी कोरली ती तुम्हाला परत द्यायला आलोय लोक म्हणले असं आहे मग उघडा दार सगळ्या भाऊबंधांनी दारं उघडली पाटील हे रामभाऊ अरे आतापर्यंत फक्त जमीन कोरायचंच काम केलं पण आता परत द्यायला आलाय काय घडलं असं म्हणले ते तुम्हाला नंतर सांगल गावच्या ग्रामपंचायत गेला खालचा गट वरचा गट दोन्ही एकत्र केले म्हणले बघा मागचीच ग्रामपंचायत बिनविरोध होत होती पण खऱ्या अर्थानं फक्त या पठ्ठ्यानं होऊ दिली नाही कारण मी इकडचं तिकडं करायचो आणि तिकडचं हे करत बघा माझं एक सांगणं आहे थोडं राजकीय लोकांना आता पुढे गाव या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागत आहे आणि थोडासा गावाने बदल करत चला थोडंसं आतापर्यंत ज्येष्ठांनी गाव सांभाळलं असेल तर थोडं तरुणांच्याही हातात देऊन बघा काय करतात कमीत कमी तुम्ही पैप खाले ते काय खातात ते तरी नेमकं लक्षात येईल थोडासा गावात बदल होणं गरजेचं आहे तरुणाच्या हातात सत्ता जाणं गरजेची ही काळाची गरज आहे आपण प्रवाहानुसार बदललं पाहिजे म्हणून ऐका गाव म्हणलं हरकत नाही मग आता तुमचं काय म्हणणं काय नाही म्हणले गाव मिळून सरपंच करा लोक म्हणले ज्यानं आयुष्यभर खालचं वरण वरचं खाली केलं त्या अचानक म्हणायला लागले की गाव एकत्र करा बिनविरोध सर पाटील काय झालं म्हणले ते तुम्हाला नंतर सांगल आणि बरोबर 12 वाजले होते त्यानं सगळे दुपारचे एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर सांगितलं बघा म्हणले पत्नीच्या ताब्यामध्ये मी दागिन्याचा डब्बा दिला मुलांची जमीन नावावरती केली व त्याचप्रमाणे भावकीची जमीन परत केली गाव एकत्रित केलं याचं कारण गावकऱ्या मी उद्या मारणार आहे लोक म्हणे पाटील मारणार आहे पाटलाला कसं माहिती ऐकताय ना तुम्ही दुष्टांत सगळे लोक चर्चा कराय पोरं म्हणे जाऊ द्या मरू द्या बाप कसाही असला पण शेवटी काय ना बाप आपल्याला व्यवस्थित वागला ना एक काम करा बाप जाईल तेव्हा जाईल दावं होईल तेव्हा होईल श्राद्ध होईल तेव्हा होईल पोरांनी जिवंतपणीच बापाच्या हयातीत गावाला पंक्तीचं जेवण दिलं सगळं गाव जेवायला आणि बरं का ऐका ना गावाला जेवण दिल्यानंतर घटना अशी घडली या ठिकाणी गावातले भजनी होते ते म्हणले तुकाराम महाराजांचं प्रमाणे अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुका अंतकाळी जो कोणी देवाचं भजन करतो त्याला वैकुंठाची वाटी एक काम करू याच्यासाठी गावात भजन करू भजन सुरू झालं रात्रीचे 12 वाजले 1 2 3 4 5 6 7 8 9 8वा दिवस उगवला दुपारचे 12 1 2 3 4 5 9वा दिवस 10वा दिवस 11वा दिवस 12वा दिवस रामभाऊ मेलाच नाही दृष्टांत संपला सिद्धांत मला एवढा द्यायचा होता आई फक्त मी मरणार आहे एवढं डोळ्यापुढे ठेवलं मला सांगा जीवनात बदल झाला की नाही आपलंही तसंच आहे आपलं आयुष्य फार गोडे फक्त एक काम करा आयुष्य जगत असताना इथून आपल्याला एक दिवस मरायचंय पण मरत असताना पाठीमागे एक गोष्ट कधीच कुणाची ठेवू नये ते म्हणजे मरताना माणसानं इथं वैर कुणाचं ठेवायचं नाही वैर इथं जर ठेवलं तर पुन्हा ते वैर बघण्यासाठी जन्माला यावं लागतं म्हणून पहिली गोष्ट मरणाला कधी विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट ज्या देवाच्या सत्तेनं आपण जन्माला आलोय त्या देवाला आपण कधी विसरायचं नाही विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणले परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला म्हणून आज ज्या निमित्तानं आपण जमलोय ते निमित्त कैलासवासी वैकुंठवासी आईसाहेब गंगा भागीरथी मथुराबाई पांडुरंग उगले आज खऱ्या अर्थानं या आईचा हा भव्य दिव्य सोहळा होत असताना फार पवित्र ही माऊली बर का एवढा पवित्र परिवार घडवला एवढा पवित्र परिवार उभा केला पण उभं करत असताना या ठिकाणी या माऊलीने या मुलांना या परिवाराला चांगले संस्कार दिले या आईची खरी देणगी आणि इथं बसलेल्या मंडळींना माझी एक विनंती आता हा कलियुगाचा वारा आहे या कलियुगाच्या वारामध्ये आपला मृत्यू आपल्या सुखाच्या हक्काच्या घरात असं जर व्हावं असं वाटत असेल तर सध्याच्या स्थितीना मुलांना सुसंस्कार देणं ही काळाची गरज आहे ज्या घरात संस्कार नांदतात त्या घरातले आईबाप कायम सुखी पण ज्या घराला संस्कारच नाही त्या घरातले मायबाप कायम दुखी मला एकानं प्रश्न केला महाराज या जगाच्या पाठीवरती खरा श्रीमंत माणूस कोण मी सांगितलं गड्या तुमच्याकडे भरपूर संपत्ती असेल प्रॉपर्टी असेल संपत्ती असेल सत्ता असेल तो श्रीमंत घरात अजिबात नाही ज्याच्या घरात
घरात प्रवेश केल्यानंतर ज्याच्या घरातले मायबाप कायम हसतमुख आहे, जगातला पहिला श्रीमंत माणूस तो. मी सांगेल गड्या, या उगले परिवारातील आई या ठिकाणी गेल्यानंतर कायम हसतमुख असायची. म्हणून हा परिवार जेवढा पैशानं श्रीमंत आहे तेवढा या ठिकाणी त्यांच्या मनाच्या श्रीमंतीनं तो श्रीमंत आहे. आज या परिवारातली आई गेल्यानंतर हा कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी उपस्थित केलाय. या ठिकाणी ही कीर्तन आयोजित केलं. हे कीर्तन ठेवणं हे कुणाचंही काम नाही मार्का महाराज. कीर्तन ठेवण्यासाठी, हे कीर्तन ऐकण्यासाठी महाराज म्हणले अनंत जन्मीचे पुण्य जर असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला हे देवाचं नामस्मरण कानावरती पडतं. ते या उगले परिवारानं देण्याचं काम केलंय. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी भजन करायचंय. पण त्या अगोदर तुम्हाला एक सगळ्यांना विनंती, ज्याला देवाने हात दिले त्यांनी सगळ्यांनी हात वर करायचे आणि खऱ्या अर्थानं देवाचं भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरे राम विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा झालेली सेवा समर्पित करत असताना इथं बसलेली मंडळी सर्वांना विनंती आहे. खऱ्या अर्थानं आज ज्या कीर्तनाच्या निमित्तानं आपण जमलो त्या निमित्तानं या परिवाराकडून एक आदर्श आपण घेऊन गेलं पाहिजे. तो आदर्श या आईंना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल तो असा, भावाभावांमध्ये किती एकी असावी हे जर कुणाकडून जर शिकावं तर उगले परिवाराकडून शिकावं. एक भाऊ पुढे झाल्यानंतर भावानं कायम पाठीमागं राहावं ही भाऊकीच्या एकतेची ताकद आहे. आणि वाक्याच्या कीर्तनातलं घरी घेऊन जा, भाऊ भाऊ जर एकत्र राहिले तर रामायण घडतं आणि भाऊ भाऊ एकमेकाच्या विरोधात जर गेले तर महाभारत घडतं. आता रामायण घडवायचं की महाभारत हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. आज आदरणीय खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे गंगाधर भाऊ असतील, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू आदरणीय आमचे अरुण भाऊ असतील. वाटत नाही महाराज एकाच गाडीवरती दोघंही असतात, कधी कधी हे सख्खी भाऊ आहे म्हणून. हे भावाभावाचं प्रेम आहे बरं का. आणि मी म्हणेल गाड्या, खऱ्या अर्थानं ज्या दिवशी भाऊ भाऊ एकमेकाशी एवढे प्रेमानं ज्या दिवशी प्रत्येक घराघरात राहतील त्या दिवशी मी म्हणेल गाड्या, हा प्रभू रामचंद्रांचा महाराष्ट्र आहे, हा प्रभू रामचंद्रांचा नाशिक जिल्हा आहे असं म्हणायला खऱ्या अर्थानं हरकत नाही. या कीर्तनाच्या माध्यमातून आज एक थोडासा मला विषय आपल्या समोर ठेवायचा आहे. तो असा, सध्या सुरू असलेल्या लगन सराईमध्ये एक ट्रेंड निघालाय. तो ट्रेंड असा आहे
की प्रत्येक लग्नामध्ये नवरदेव नवरीच्या एंट्रीला या ठिकाणी वारकरी विद्यार्थी नाचवले जात आहे, पण ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. मला तर ते वैयक्तिक मान्य नाही. याचं कारण संतांनी प्रमाण दिलं, नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचायचंच असेल तर धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. संतांनी सांगितलं नाचा, पण कुठे कीर्तनामध्ये, लग्नात नाही नाचायला सांगितलं. म्हणून महाराष्ट्रातल्या संस्था चालक गुरुबंधू मंडळींना विनंती, विद्यार्थी जर नाचवायचे असेल तर ते कीर्तनात नाचवा, कारण हे व्यासपीठ त्या मापाचं आहे. पण नवरदेव नवरी पुढे विद्यार्थी नाचवून आपला संप्रदाय आपण पायदळी तुडवतो. याचं कारण आपला संप्रदाय हा फार जगविख्यात संप्रदाय, चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आपला वारकरी संप्रदाय. मग एवढा पवित्र असणारा अहो संतांनी प्रमाण दिलं, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, जो टाळ विठ्ठले जो दिंडी विठ्ठले, ती दिंडी टाळ तो झेंडा नवरदेव नवरीच्या स्वागतासाठी जर असेल तर म्हणेल ही वारकरी संप्रदायाची शोकांतिका आहे. आणि नाचवायचेच नाचतील तर संस्था चालकांनी आपल्या घरातली पोरं नाचावी. या लेकरांच्या मायबापानं 1-1 रुपया भरून ही पोरं शिकण्याकरता पाठवलेली असतात, आणि लग्नात ती नाचवणं म्हणजे ही शोकांतिका आहे दादा. म्हणून ही पोरं नाचली पाहिजेत, पण कीर्तनाच्या व्यासपीठात लग्नामध्ये नाही. आणि माझी एक विनंती मंडळींना, आपणही अहो तुम्हाला लग्नात जर वाजवायचंच असेल तर आपल्याकडे बरेच आहे ना, आपल्या संस्कृतीमध्ये संबळ आहे, अनेक सांस्कृतिक पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत ते अवलंबा. पण लग्नामध्ये पोरं नाचवायचा अट्टास करू नका. अहो या ड्रेसची किंमत फार मोठी, डोक्यात टोपी असू द्या, अंगावरती नेहरू असू द्या आणि अंगावरती धोतर असू द्या, अरे या भारताचा पंतप्रधान या वारकऱ्याच्या पायावरती वाकेली वारकरी संप्रदायाची श्रीमंती. म्हणून आपण खऱ्या अर्थानं तेवढ्या तळमळीनं संप्रदाय जपला पाहिजेत. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय महाराष्ट्रात वारकरी संप्रदायावरती कोणी गरळ ओकतंय, कोणी काही बोलतंय, पण त्या बोलणाऱ्याला माझं एवढंच सांगणं आहे, आमचा वारकरी संप्रदाय जगविख्यात संप्रदाय. आजपर्यंत आमच्या वारकरी संप्रदाय न भूतो न भविष्यती असा वारकरी संप्रदाय. आतापर्यंत लाख आले आणि लाख मेले, पण वारकरी संप्रदायाची तुलना कधी कुणाची झाली नाही. मग एकच आहे, वारकरी संप्रदायावरती बोलत असताना कमीत कमी आपली पात्रता आहे का, आपली लायकी आहे का, हे लोकांनी पाहिलं पाहिजेत आणि मग वारकरी संप्रदायावरती बोललं पाहिजेत. जसं एखादा आजार झाल्यानंतर तो आजार कोणत्या मापाचा आहे हे ज्याला अनुभव आहे त्याच डॉक्टरला कळू शकतं, तसं वारकरी संप्रदायामध्ये बोलत असताना, तशा वर्षी चुकीची वक्तव्य करत असताना महाराष्ट्रातल्या राजकीय मंडळींनी भान ठेवलं पाहिजेत. आपल्या गळ्यात पहिले तुळशीची माळ आहे का, आपल्या कपाळाला गंध आहे का, आणि जर तुमच्या गळ्यात तुळशीची माळ नसेल, कपाळाला गंध नसेल, तर तुम्हाला वारकरी संप्रदायावरती बोलण्याचा नैतिक अधिकार अजिबात नाहीये. म्हणून आपण आपली पात्रता पाहून राजकीय लोकांनी थोडंसं वागलं पाहिजे. येत्या 16 तारखेला आपल्या शिवाजी महाराज पुतळ्यावरती जे वारकरी संप्रदायावरती जे चुकीचे वक्तव्य चालले, संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांच्या वारकऱ्यांच्या वतीनं 16 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं आंदोलन ठेवलंय वारकऱ्यांनी. अरे जरी लोक अशीच बोलत राहिली आणि इथं बसलेल्या मंडळींनी प्रामाणिकपणे विचार करा, आज 100% समाजापैकी 95% समाज सांभाळण्याचं काम आमचे कीर्तनकार करताय. कीर्तनाला आलेला व्यक्ती कधी चुकीचं वागत नाही, त्याच्या कानावरती चांगलं शब्द पडलेला असेल तो चुकीच्या दिशेकडे जात नाही. उरलेले 5% समाज हे दरोडेखोर, हे चोर, बलात्कारी, हे फक्त प्रशासन सांभाळतंय. पण 95% समाज आज आमचा वारकरी संप्रदायातले कीर्तनकार सांभाळताय. याच्यापेक्षा अजून आम्ही काय द्यायला पाहिजेत कीर्तनकारांनी? लोक म्हणतात तुम्ही गाड्यांमध्ये फिरतात आणि तुम्ही अमुक करतात आणि तुम्ही, हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे. कारण महाराजांचं प्रमाणे अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं. म्हणून माझी एक विनंती गड्या, थोडंसं कीर्तनकारांवरती बोलत असताना आपण भान ठेवलं पाहिजे. आणि जसं मी समाजालाही सांगतोय जसं कीर्तनकारांनाही माझं सांगणं आहे, आपणही वागत असताना थोडंसं आपण कीर्तनकार आहोत याचंही आपण सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे. कारण का आपल्यामुळे वारकरी संप्रदायाला कलंक लागेल, आपल्यामुळे या संप्रदायाची जी काही प्रतिमा आहे ती मलिन होईल, असं कुणीच या ठिकाणी वागू नये. कारण हा वारकरी संप्रदाय मोठा करत असताना इथं 2 आईबापांना देहाचा त्याग करावा लागला. ते ज्ञानोबरायांच्या आईवडील विठ्ठलपंत आईसाहेब रुक्मिणी यांना देहाचा त्याग करावा लागला, तेव्हा आज हे टाळ पकवाद आपल्याला दिसत आहे. म्हणून आज ज्या निमित्तानं आपण जमलोय ते निमित्त कैलासवासी वैकुंठवासी गंगा भागीरथी आईसाहेब मथुराबाई पांडुरंग उगले आईंचं भाग्य फार मोठे. आता थोड्या दिवसामध्ये एक पवित्र महिना येतोय ज्याची आपल्याला 3 वर्ष वाट पाहावी लागते. तो पवित्र असणारा, खऱ्या अर्थानं पवित्र से अधिक फलम सांगणारा,
अधिक पुण्य केलं की अधिक फळ मिळतं, असा असणारा अधिक मास महिना. म्हणजे त्याला आपल्या मराठी भाषेत आपल्या शेतकऱ्यांनी त्याला धोंड्याचा महिना नाव पडलं, पण खरं त्याचं नाव आहे पुरुषोत्तम मास. आता हा का निर्माण झाला या आपल्या हिंदूंना माहीत असलं पाहिजे. भगवंतानं ज्या वेळेस भक्त प्रल्हादासाठी नृसिंह नावाचा अवतार घेतला होता, त्यावेळेस हिरण्यकश्यपूनं सांगितलं होतं 12 महिन्यात नाही असा जो कोणी असेल त्यानं माझा वध करावा. म्हणून भगवंतानं 13वा महिना निर्माण केला, त्याचं नाव आहे अधिक मास. त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. तो आता पुढे येतोय. पुरुषोत्तम मासात जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं करा, जेवढं दान करता येईल तेवढं करा, कारण पुरुषोत्तम मासात केलेलं नामस्मरण केलेलं दान हजारो पटीचं फळ देतं. दुसरं निमंत्रण असे की खऱ्या अर्थानं येत्या 29 जूनला या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाचं गुरुपीठ असणारं श्रीमान निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरीच्या दिशेकडे रवाना होतोय. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, त्या वारी करता ज्यांना महिनाभर शक्य त्यांनी महिनाभर या, ज्यांना महिनाभर शक्य नाही त्यांनी प्रस्थानला या, ज्यांना प्रस्थान शक्य नाही त्यांनी रिंगणासाठी या. का याचं कारण जगातले सगळे तीर्थ निवृत्तीनाथांच्या पायावरती वसलेले, सकळही तीर्थ निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना. एवढा पवित्र आपला नाशिक जिल्हा आहे आणि एवढे पवित्र आपले निवृत्तीनाथ आहे. पण आपल्याकडे एक म्हणे, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. आखी चारीधाम यात्रा करतो पण त्र्यंबकचे निवृत्तीनाथ याला माहीत नाही म्हणल्यानंतर ही शोकांतिक आहे. म्हणून ते निमंत्रण आपल्या पुढे ठेवतो. आणि आज ज्या निमित्तानं आपण सगळे जमलोय ते निमित्त कैलासवासी वैकुंठवासी गंगा भागीरथी आईसे मथुराबाई पांडुरंग उगले. आज या आई जात असताना पाठीमागं फार मोठा परिवार आहे. आईंच्या पाठीमागं 2 मुले, आदरणीय आमचे गंगाधर भाऊ आणि 2 आरुण भाऊ. झालंय माझं कीर्तन, संपलंय माझं कीर्तन. थोडं बारकाईनं ऐका, 2 मिनिटं बोलतोय आणि कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा आहे. आज 1 वर्ष झालं या परिवारातला खऱ्या अर्थानं आई नावाचा सूर्य निघून गेलाय. इथं बसलेली मंडळी, डोंगराच्या आड गेलेला सूर्य पुन्हा उगवतो, पण एकदा घरामधून आई नावाचा सूर्य निघून गेला की तुम्ही किती मेणबत्त्या लावा आणि किती व्होल्टेजचे दिवे लावा, तो पडलेला आमदार कधीच भरून निघत नाही. ही आई गेल्याची उणीव आयुष्यामध्ये कायम भासत असते. आणि ती आई असते दादा. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याच्या जीवनात आई नसते ना त्याला विचारा आईची किंमत काय असते. अहो स्वामी तिन्ही जगाचा आई विन भिकारी हे संतांनी सांगितलं. एकदा जगातली आई गेली त्या दिवशी आमचं प्रेम संपलं. महिला मंडळ एक वाक्याच्या कीर्तनात मान्य करा, आपलं माहेर कुठपर्यंत आहे. जोपर्यंत माहेरात आईबाप नावाच्या गोष्टी तोपर्यंत स्त्रीचं माहेर. ज्या दिवशी माहेरातली मायबाप गेले त्या दिवशी स्त्रीचं माहेर संपलं. अजून एक वाक्य मान्य करा, जोपर्यंत माहेरात आई नावाची गोष्ट असते तोपर्यंत सासरातून रिकामी गेलेली पिशवी माहेरातून कधीच रिकामी येत नाही. पण माहेरातली आई ज्या दिवशी जाते त्या दिवशी सासरातून रिकामी गेलेली पिशवी आपोआप रिकामी येते आणि आई, तिचं नाव आई आहे. ही आई या परिवारातून गेली गड्या. आईच्या जाण्यानं काय दुःख असतं ऐका ना. गेल्यानंतर आईबाप जोपर्यंत घरात येतो तोपर्यंत त्यांचं मूल कधीच कळत नाही. पण ज्या दिवशी त्या दोघांपैकी घरातून एक निघून जातं ना, आयुष्यभर ती उणीव आपल्याला असते. आणि एक सांगू का, मुलगा मोठा झाला, एखादा पुरस्कार मिळाला, चांगल्या पदावरती गेला, श्रीमंतीचा काळ आला, मोठ्या गाडीत फिरायला लागला, ऐका हो ऐका, आईचं मूल काय. ज्यावेळेस माणूस मोठ्या गाडीत फिरतो त्यावेळेस अख्खं जग कौतुक करतं, पण ते कौतुक पाहण्यासाठी आपली आई आपल्या घरामध्ये नसते आणि आपला बाप आपल्या जवळ नसतो. ही शोकांतिका कायम मनाला असते. आणि एक वाक्याच्या कीर्तनातलं ऐका, जगानं केलेलं कौतुक एका बाजूला असतं आणि मायबापानं केलेलं कौतुक एका बाजूला असतं. आज या परिवारातलं कौतुकाचं थाप टाकणारा हात या आईचा निघून गेलाय. खरा श्रीमंत कोणी गड्या, ज्याच्या खांद्यावरती बापाचा कणकर हात आहे आणि ज्याच्या डोक्यावरती आईचा भाग्यवान पदर आहे, ती माणसं खरं श्रीमंत आहे. ज्या दिवशी आईचा डोक्यावरचा पदर गेला आणि बापाचा खांद्यावरचा हात गेला, खऱ्या अर्थानं ती अभागी माणसे. मंडळी, जसं आज या परिवारातून आई गेली ना, तसं 3 वर्षापूर्वी आमच्या जीवनातला बाप नावाचा आधार निघून गेला. ज्या दिवशी आई बापापेक्षा दोन्हीपैकी कोणीतरी एक जातं त्या दिवशी एकच वाटतं गड्या, देव जर मला आता कधी प्रसन्न झाला आणि त्या देवानं जर सांगितलं अरे तुला काय पाहिजे, मी देवाला एकच सांगेल, हे देवा अरे गेलेली माझी आई मला पुरा आणून दे. पण ती आई पुन्हा येत नसते आणि आयुष्यभर उणीव एकत असते. आई असताना त्यावेळेस तिच्यासोबत जर खरंच जर मजा केली असती, तिच्यासोबत जर एन्जॉय घेतला असता, आईला वेळ दिला असता, तर खऱ्या अर्थानं आज रडण्याची वेळ आली नसती. पण तेव्हा वेळ हातातून गेलेली असती. मंडळींना माझी विनंती, संपले माझं कीर्तन. जाता जाता माय बाप केवळ काशी, तिनं न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची आधुरे जे का
माता आणि पित्रे हे ज्ञानोबरांनी सांगितलं. जगातले सगळ्यात मोठे तीर्थ म्हणजे आई वडील. आई वडील गेल्यानंतर मोठमोठे सोहळे करण्यापेक्षा, भागवत कथा करण्यापेक्षा, लोकांना बुंदी लाडूचं जेवण देण्यापेक्षा मी थोडा विरोधात बोलणारा महाराज आहे. जिवंतपणी जोपर्यंत मायबाप घरात आहे तोपर्यंत बुंदी लाडू त्यांना खाऊ घाला आणि जिवंतपणी मायबापाचे सोहळे त्यांच्या डोळ्या देखत सादर करा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिते सदा, त्यांची मायबापाच्या आशीर्वादाची ताकद आहे. म्हणून इथं बसलेली मंडळी, जोपर्यंत आई जीवनात आहे तोपर्यंत प्रेम. घरात माझी मुलं अजून का आली नाही हे विचारणारा शब्द आज वर्षापूर्वी या उगले परिवारातून निघून गेलाय. एखादा पोरगा जरी यायला वेळ झाला असेल, सुनबाईला हळूच विचारावं, का ग माझा पोरगा अजून आला का नाही हे विचारणारा शब्द आज 1 वर्षापूर्वी या परिवारातून बंद झालाय. या आई जाण्याची उणीव, आई जाण्याचं दुःख फार मोठे. काय असते आई? एका कविकारानं गोडवर्ण, आई तुझ्या मूर्तिमानी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो आ चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवाशी आई मी तुला सगळं मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना. हो आ हो रखरखत्या रानात न तडपत्या उन्हात राहील समाजासाठी तू ग कष्टाच्या कामात. कधी गेला मुंडावर घास, कधी घडे तुला उपवास, ओल्या मातीतून चलताना उडाविले कागदाचे फास. आई माझी सागर दिला तिने जीवनाला आकार. अशी आई या परिवारातून खऱ्या अर्थानं 1 वर्षापूर्वी निघून गेली. म्हणून या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संपूर्ण उगले परिवारानं मातृऋणाच्या छायेमध्ये वाढल्यानंतर उतराई व्हावं याकरता आजचं ठेवलेलं कीर्तन पुन्हा एकदा आलेला हा सेवेचा योग ज्यांच्या माध्यमातून आला ते आदरणीय आमचे विष्णुपंत काका गोडसे यांच्या माध्यमातून आला. खऱ्या अर्थानं मी उगले परिवाराला धन्यवाद देईल. रोहिदास भाऊ याच करता एवढी मोठी संपत्ती असताना आपण आपल्या आईचं श्राद्ध करत असताना आपण कीर्तनकार बाहेरचा न बोलवता नाशिक जिल्ह्यातलाच बोलवला पाहिजे. या परिवाराचा हे हेतू फार महत्वाचा आहे. सध्या झालंय काय माहिती का,
काही लोकांनी वारकरी संप्रदायाचे लोक म्हणतात कीर्तनकार एवढे पैसे घेतात. कीर्तनकार घेत नाही, तुम्ही द्यायला सुरुवात केली म्हणून ते घ्यायला लागले. हो, आणि बाहेरचे कीर्तनकार आज 50-50 हजाराचे पाकिट घेत आहे आणि आपणही ते देतोय. म्हणजे संप्रदाय कुठे नेऊन ठेवलाय आपण. आणि आम्ही दशक्रिया विधीला जर म्हणलं ना, एक काम करा ना, 5 एवढं पैसे तुम्हाला इथून तर इथं यायचे, पैसे यायचे नाही, पैसे काय बोलायचे याची नेमकी. म्हणून माझी मंडळींना विनंती, जे चुकीच्या दिशेने हे सप्ते होत आहे, मोठमोठे कार्यक्रम होत आहे, जे तुम्ही पैसे उधाळत आहे, तुम्ही पैसा तुमचा आहे, उधाळू नका या मताचा मी नाही. पण तुमच्यामुळं संप्रदायातल्या आज गावागावचे सप्ते बंद पडायला आले. तुम्ही कीर्तनकारांना अशा सवय लावून दिल्या की 50,000, 40,000, 80,000 या सवयी तुम्ही लावल्या. आणि गावातल्या सप्त्याला कीर्तनकाराला फोन केला की तो डायरेक्ट एवढ्या रकमा सांगतो. लोक म्हणतात आता सप्ते न केलेली बरी. म्हणून माझी विनंती, इथून पुढे कार्यक्रम करू नका या मताचा मी अजिबात नाही. पण आपल्या पंचकृषीतले गायक बोलवा, आपल्या पंचकृषीतले. मला सांगा, ही मंडळी कीर्तनकार आम्ही आल्यानंतर मी रूपाचा अभंग म्हणलो, बाहेरचं कोणीतरी आला असता तोही तोचा अभंग म्हणला असता काय असं काही एका मी तमाशा सांगितलं आणि त्यानं कीर्तन सांगितलं? काही नाही, थोडं बदललं पाहिजे. आणि एक काम करा, एवढा आवडव्य पैसा कीर्तनकारांना देण्यापेक्षा एक काम करा, त्यातून उरलेले जे पैसे एखाद्या अनाथ आश्रमात जा, आपल्या आईच्या स्मरणार्थ तिथं अन्नदान करा. मी म्हणेल ते खरं वर्ष श्राद्ध आहे. म्हणून उगा काही देवाना दिलाय पैसा म्हणून कसाही उडवायचा. माझी थोडीशी विनंती, आपण थोडंसं बदललं पाहिजे. झालेली सेवा समर्पित करत असताना पुन्हा एकदा सगळे गायक वादक गुणीजन सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. झालेली सेवा समर्पित करत असताना या सेवेकरता बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आपल्या या देवळाली मतदारसंघाचे माजी मंत्री सन्माननीय आदरणीय श्री बबनराव घोलप नानाही उपस्थिती, नानाही वंदन. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे या ठिकाणी मार्गदर्शक आदरणीय आमचे दत्ता नाना गायकवाड नाना उपस्थिती, नानाही वंदन. त्याचप्रमाणे आपल्या देवळालीचे या ठिकाणी नगरसेवक आदरणीय आमचे योगेश भाऊ गाडेकर ही सगळे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे रमेश भाऊ दोंगडे तेही उपस्थित आहे. त्या सगळ्यांना वंदन. आदरणीय या कदम लॉनचे असणारे आदरणीय आमचे रामभाऊ कदम, त्यांचंही हिंदू धर्माच्या बाबतीत फार मोठं काम आहे, त्यांनाही या ठिकाणी वंदन. आणि सगळ्यांना वंदन देऊन झालेली सेवा या ठिकाणी समर्पित. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. त्याचप्रमाणे हा सेवेचा योग जसं विष्णुपंत काकांच्या माध्यमातून आला, तसाच तो दुसरा योग ज्यांनी घडवून आणला. खऱ्या अर्थानं हा योग जुळवता जुळवता आमचे 8 दिवस गेले. तो योग गंगाधर भाऊचा आमचा भेटीचा योग ज्यांनी जुळून आणला, ते आदरणीय आमच्या बानाजी महाराजांचे सुपुत्र श्रीराम ड्रायफ्रूटचे मालक, एक युवा उद्योजक आमचे ज्ञानेश्वर महाराज वागचौरे, त्यांनाही वंदन. आणि याच ठिकाणी पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल. अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार मिळा बोला. अपराध